नमस्कार मित्रांनो, आपला मराठी माणूस कोणत्याही क्षेत्रामध्ये पाठीमागे राहिला नाही पाहिजे. म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न आहे की आपल्या मराठी माणसांना आपल्या मराठी भाषेतच शेअर मार्केट समजून सांगायचा. म्हणून सगळ्यांनी सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आज आपण बघणार आहोत डीमॅट अकाउंट म्हणजे काय आणि ते फक्त अगदी 3 मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलवरून कसं ओपन करायचं हे मी प्रत्यक्षात लाईव्ह डेमो तुम्हाला करून दाखवणार आहे. डीमॅट अकाउंट म्हणजे डिमटेरियलाइज्ड अकाउंट, म्हणजे आपले शेअर्स, म्युच्युअल फंड, SIP हे सर्व एका डिजिटल ठिकाणी ठेवण्याचं प्लॅटफॉर्म म्हणजे डीमॅट अकाउंट. जसं आपलं बँक अकाउंट असतं त्यामध्ये आपण सर्व पैसे ठेवतात, तसं डीमॅट अकाउंट असतं त्यामध्ये आपले सर्व इन्व्हेस्टमेंट ठेवतो. आता डीमॅट अकाउंट ओपन करायला काय काय लागतं? आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि तुमचा एक मस्त छान सेल्फी. कोणताही एजंट नाही, कोणताही फिजिकल फॉर्म नाही, काही नाही. एकदम सिंपल आहे. अगदी तुम्ही 3 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवर अकाउंट ओपन करू शकता. आता सगळ्यात मोठा गोंधळ सगळ्यांचा इथे होतो की कोणता ब्रोकर ॲप यूज करायचा, कारण आज मार्केटमध्ये भरपूर आहेत. झेरोदा झालं, एंजल वन, अपस्टॉक, ग्रो. बट मी तुम्हाला हे सांगेल, ग्रो ॲप यूज करा, कारण तो एकदम सिंपल आहे. SIP म्युच्युअल फंडसाठी एकदम सगळ्यात बेस्ट आहे. अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला ₹0. चला तर मग आपण प्रत्यक्षात बघूयात की डीमॅट अकाउंट ग्रोवर कसं ओपन करायचं. सिंपल आहे. प्ले स्टोअरवर जायचं, तिथे तुम्हाला ग्रो सर्च करायचं आहे. जो फर्स्ट ॲप येईल तो तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे. इथे तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे बँकेशी तो एंटर करायचा आहे, कारण त्यावर तुम्हाला OTP जाईल. जो आहे तो एंटर करायचा OTP. नंतर कन्फर्मवर क्लिक करायचं. त्यानंतर तुमचं जे पॅन कार्ड आहे ते फेच होईल इथे ऑटोमॅटिक. तुम्हाला एंटर करायची गरज नाही नवीन. इथे तुमचं नाव येईल ते कन्फर्म करायचं. नंतर जर बरोबर असेल सर्व तर कन्फर्म क्लिक करायचं. आणि बरोबर नसेल तर नो एडिटवर क्लिक करून तुम्ही तुमचं नवीन टाकू शकता. इथे तुम्हाला नंतर बँकचं डिटेल येईल, तर सर्व व्हेरीफाय करायचं बरोबर आहे का. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं. जर सिंगल असाल सिंगल, जर तुमचं लग्न झालं असेल तर मॅरिड सिलेक्ट करून पुढे जायचं. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं इन्कम सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे काही इन्कम असेल ते सिलेक्ट करायचं. नंतर तुमचं ऑक्युपेशन, म्हणजे तुम्ही स्टुडंट आहात, फार्मर आहात, जे काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे. नंतर तुम्हाला ट्रेडिंगचा एक्सपिरियन्स किती आहे. आता तुम्ही नवीन अकाउंट ओपन करत आहात तर नो एक्सपिरियन्स सिलेक्ट करा. यानंतर तुम्हाला सरळ कन्फर्म अँड कंटिन्यूवर क्लिक करून पुढे जायचं आहे. इथे काही सिलेक्ट करायची गरज नाही. इथे तुम्हाला आता सिग्नेचर तुमची करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला प्रोसिडवर क्लिक करायचं आणि इथे सिग्नेचर करायची तुमची. आता नॉमिनी तुम्ही नंतर ॲड करू शकता किंवा आता करू शकता. सध्या तर मी नो करत आहे, म्हणजे मी नंतर ॲड करणार आहे. नंतर तुम्हाला तुमचा एक सेल्फी काढावा लागेल. सेल्फीसाठी एकदम थोडं व्यवस्थित काढा, म्हणजे ते फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुमचा ॲक्सेस होऊन जाईल. आता आधार कार्ड व्हेरीफाय होईल. त्यासाठी तुम्हाला जास्त काय करायची गरज नाही. साईन नाववर क्लिक करायचं. डिजिलॉकर ओपन होईल. तिथून तुमचं आधार कार्ड ऑटोमॅटिक व्हेरीफाय होईल. सरळ स्क्रॉल करून साईन नाववर क्लिक करायचं. इथे तुम्हाला आधार नंबर टाकावा लागेल. आधार नंबर टाकून आधार नंबर टाकल्याच्या नंतर आय ॲग्रीवरचा चेकबॉक्स क्लिक करायचं आणि गेट OTPवर क्लिक करून तुम्हाला एक OTP येईल. तो OTP व्हेरीफाय करायचा. आता एक लास्ट स्टेप आहे, कंटिन्यूवर क्लिक करावं लागेल तुम्हाला. आणि हे झालं, तुमचं अकाउंट ओपन झालं. आता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पूर्णपणे रेडी आहात. आणि आता सगळ्यात मोठा प्रश्न, हे ब्रोकर ॲप बंद झालं तर आपल्या पैशाचं काय होणार? काय घाबरायचं कारण नाही मित्रांनो. हे ॲप फक्त एक प्लॅटफॉर्म आहे शेअर्स खरेदी करण्याचं, म्युच्युअल फंड खरेदी करण्याचं, SIP सुरू करण्याचं. तुमचे जे काही इन्व्हेस्टमेंट असतं ते सेबी रेग्युलेटेड, सेमी गव्हर्नमेंट, NSDL आणि CDSL या कंपन्यांमध्ये तुमच्या नावावर सुरक्षित असतं. तुम्ही फोनपे, गुगल पे वापरता, ते जर बंद झालं तुमचे पैसे कुठे जातात का? नाही. तसंच सेम डीमॅट अकाउंट आहे. तुमचे पैसे कुठे जाणार नाहीत, म्हणून काही घाबरायचं कारण नाही.